अच्छा. आणि भीमाताई खोपडे त्यांची संपूर्ण संपत्ती ही त्यांच्या मुलाला म्हणजे अर्जुन कवटेकर यांना मिळणार होती. पण अर्जुन कवटेकर भीमाबाईंचा मुलगा नसेल आणि खोपडे कवटेकरांचा वारसही नसेल तरी मालमत्ता खोपडेंचे वारसदार सावित्री खोपडे कवटेकर यांच्या नावाने होईल. झालं. टांगा पलटी घोडा फरार. बोंबलत कलम. वकील साहेब धन्यवाद. तुम्ही लई मोठ्या शंकेचं निरसन केलं बघा. म्हणजे सगळे प्रश्नच मिटले. काय दादा मिटले ना प्रश्न? का अजून काही आहेत तुम्हाला प्रश्न? बघा ते आलेत तेवढ्यासाठी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला, ते पण नियमानुसार. विचारा. अहो बलराम दादा झालं वाटतं निरसन. मूर्ख लेखाचं माती हे खाऊ नको म्हणलं तरी कौतुकानं खाणार इतकं रेम्या डोक्याचे बलराम. मूर्ख अर्धांड बेअक्कल. मी तुला ना नेहमी रेमे डोक्याचा म्हणतो ते काय चुकीचं नाही. वर्षातनं एखाद्याला आकडा लागतो तसा कुठला तरी फालतू प्लॅन सक्सेस झाला तर स्वतःला काय बादशाह समजायला लागला का तू? चुप चुप. तुम्हाला पहिलं आणि शेवटचं सांगतोय. ए नंदा, आता आम्ही काय केलंय? काय केलंय? तुला पण असला फालतूपणा सुचतो. डीएनए फेन टेस्ट. तुम्हाला मी आत्ताच वॉर्निंग देऊन ठेवतोय. हा असला हलगर्जीपणा मला अजिबात सहन होणार नाही. आधीच सांगतोय तुम्हाला. कळलं का? हो दादा, पण मला एक कळना झालंय, ज्या वकिलाला आम्ही ठरवला होता तो वकील सोडून येऊ भलताच बाबा कसा काय टाकावा तिथं? तेच सांगतोय ना मी बलराम. काय तुझ्या गुडघ्यात जो मेंदू आहे ना तो अति विचार करायला लागला हे असंच होणार ना. सवय नाही ना तुझ्या मेंदूला अति विचार करायची. व्हायला ना त्या सावीनं तुझ्या आधी तिच्या ओळखीतला वकील बोलावला. तो सगळा सांगून गेला आणि तुझा वकील येतोच आहे अजून. मला एक सांग, तू आपल्या वकिलाला इथं घेऊन येणार, मॅनेज करणार, तू आपल्याला हवं तेच इकडं सगळं बोलणार, हे सगळं त्या सावीला कळलं कसं? कुठून कळलं? हे बोल ना, कुठून कळलं तिला? का तूच पोचकलास कुठं? आता दादा मी कशाला पोचकू? मग कोण बोललं? मला काही खूळ लागलं का मला सांग. नाही ती गोष्ट कुठं पण बोलायला. मग कोण बोललं? मला पण त्याचाच प्रश्न पडलाय ना. नंदा काय आम्ही कशाला बोलू? अहो यो प्लॅन मी माहित नव्हता आवाजनी. इथं कोण कुठं काय कवा करतय काही कळणं झाले. इथं तुम्हाला कळतंय का आपल्या आपल्यातच ताळमेळ नाही आहे. हायला मग कसं कळलं? मामाला ठाऊक होतं का? मामाला माहित होतं. काय मामा, तू असं का मुख गिळून गप्प बसलाय? कसं कळलं तिला?